यावर्षी जर तुम्ही नीटची एक्झाम देणार असाल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट नोटिफिकेशन एन-टी-एने दिलेलं आहे. तर ते काय नोटिफिकेशन आहे त्याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नीट 2026 रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. तर जाणून घेऊया, की या नोटिफिकेशनमध्ये काय आहे. नीट 2026 चे रजिस्ट्रेशन फॉर्म चालू करण्यात आलेले आहेत. या नोटिफिकेशनचं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर कसे नीटचे फॉर्म चालू होणार आहे, कधीपासून आहे, काय रजिस्ट्रेशनची फी आहे आणि काय-काय चुका तुमच्या टाळायच्या आहेत यावेळेस रजिस्ट्रेशन फॉर्म फिल अप करताना. तर सगळं जाणून घेऊयात. तर तुम्हाला ही नोटिफिकेशन कुठे मिळणार आहे, मी Telegramला पण शेअर करून देईल. neet.nta.nic.in वर जर गेला तर तुम्हाला तिथेही हे नोटिफिकेशन दिसेल. या नोटिफिकेशनमध्ये फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे, इन्व्हायटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट मीन नीट 2026 चे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. जर तुम्हाला नीटची एक्झाम द्यायची असेल, तर नीटचे रजिस्ट्रेशन करणं तुम्हाला गरजेचं आहे. ऑफिशियली सगळ्यांना माहिती आहे. परंतु मागच्या वर्षी भरपूर साऱ्या स्टुडंटने नीटचा फॉर्म जो एक्झामचा फॉर्म आहे तो भरताना खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत. काय-काय या चुका टाळायच्या आहेत, जेणेकरून काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर ते पण मी आज सांगणार आहे. त्यासोबतच आज फक्त आपण नोटिफिकेशन बघूयात, की काय नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. सो याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की इन्व्हायटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर नीट 2026 साठी. तर या वर्षीचे नीटचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. ते कधीपासून चालू झाले आहेत? मेडिकलचे एज्युकेशन आहेत म्हणजे एम-बी-बी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-यू-एम-एस, बी-पी-टी-एच सगळे ॲडमिशन्स तुमचे नीट थ्रू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी नीट देणं कंपल्सरी आहे. त्यासोबतच बी-व्ही-सी एंड एच म्हणजे व्हेटरनरी सायन्सचे सुद्धा ॲडमिशन तुम्हाला नीट थ्रूच होणार आहेत. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला चॅनलवर मिळत राहील. काउन्सिलिंग कधी होणार, काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. त्यानंतर इथे त्यांनी सगळं डिटेलमध्ये सांगितलंय, की बी-एम-एस, बी-एच-एम-एस सगळ्या कोर्सेससाठी नीट कंपल्सरी केलेली आहे. नीटचे एक्झामिनेशन जे आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे तुम्हाला भरायचे आहे 8 फेब्रुवारी पासून ते 8 मार्च पर्यंत. म्हणजे टोटल तुमच्याकडे 1 महिना आहे नीटचे फॉर्म भरण्यासाठी. नीटचा फॉर्म कसा भरायचा तो पण मी तुम्हाला भरायचं कसं ते मी लाईव्ह तुम्हाला सांगेल. त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा जेणेकरून तुमच्या काही चुका होणार नाही. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्मची लास्ट डेट आहे 8 मार्च 2026 म्हणजे 1 महिना तुमच्याकडे आहे आजपासून. तर जास्त घाई करू नका. जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व रेडी करा. काय-काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की डॉक्युमेंट्स आणि रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा, कसं ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ते सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता. 10 मार्च ते 12 मार्च पर्यंत करेक्शन होणार आहेत. म्हणजे जरच तुम्ही जे नीटचा फॉर्म आहे रजिस्ट्रेशनचा फॉर्म जर तो चुकवला असेल, काहीतरी चूक झालेली असेल, चुकीची इन्फॉर्मेशन भरली असेल, तर तुम्ही 2 दिवसात 10 ते 12 मध्ये तुम्ही 10 मार्च म्हणजे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन क्लोज होईल त्याच्यानंतर 10 मार्च ते 12 मार्च पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्मचा एडिट करू शकता. त्यानंतर याच्यासाठी रजिस्ट्रेशनची फी किती आहे? जनरल कॅटेगरीसाठी ₹1700 फी आहे. जनरल ई-डब्ल्यू-एस आणि ओ-बी-सी एन-सी-एलसाठी ₹1600 फी आहे. आणि जे एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी आणि थर्ड जेंडर आहे त्यांच्यासाठी ₹1000 फी आहे. आणि आउटसाइड फ्रॉम द इंडिया देन त्यांच्यासाठी 9500 फी आहे. ही सगळी फी ॲडमिट कार्ड आहे ते कधी येणार आहे ते अजून त्यांनी अनाउन्स केलेलं नाही. त्यानंतर एन-टी-एच्या ऑफिशियल वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. कुठे रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला एन-टी-एची ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. कसं करायचंय हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला एक लाईव्ह फॉर्म फिल अप करून दाखवणार जेणेकरून भरपूर साऱ्या स्टुडंटनी मागच्या वर्षी काउन्सिलिंगमध्ये त्यांना खूप साऱ्या अडचणी आल्या. त्यामुळे रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये प्रॉब्लेम नाही येणार. तर मेन इम्पोर्टंट जे त्यांनी नोटिफिकेशनमध्ये ॲड केलंय यावर्षी जे ओ-बी-सी, एन-सी-एलचे जे स्टुडंट आहेत म्हणजे जे ओ-बी-सी कॅटेगरीमध्ये आहेत आणि जे एन-सी-एल आहेत ज्यांच्याकडे ॲज पर द सेंट्रल लिस्ट ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस अवेलेबल ऑन द नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. जे महाराष्ट्रामध्ये जे अदर कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहे म्हणजे ओ-बी-सी सोडून जसं की एन-टी, एन-टी-ए, बी, सी-डी जे व्ही-जी-डी-टी कॅटेगरी आहे त्या सगळ्यांना ओ-बी-सीमध्ये कन्सिडर केलं जातं नॅशनल लेव्हलला. सो त्यामुळे त्यांनी एन-सी-एल सर्टिफिकेट त्यांना गरजेचं आहे. ओ-बी-सी, एन-सी-एल त्यांनी सेंट्रलचं काढायचं आहे. तर काय-काय डॉक्युमेंट्स लागणार ते पण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन दिली त्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईन मोडनी होणार आहे. सबमिशन फॉर्म एन-टीच्या वेबसाईटवरच करायचा आहे तुम्हाला, कुठे बाकीकडे करायचं नाहीये. रिसेंट पासपोर्ट साइजचा फोटो तुम्हाला आता काढायचा आहे. ॲड्रेस प्रूफ, स्कॅन, सिग्नेचर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या काय-काय लागणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी. त्यानंतर जे ईमेल ॲड्रेस आहे, मोबाईल नंबर वगैरे आहे, ते सगळं तुम्हाला प्रोव्हाईड करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंगला सुद्धा ते इम्पोर्टंट आहे. हे आहे डिटेल इन्फॉर्मेशन. तुम्हाला जर काही अजून डाऊट असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आपण त्याचं नक्कीच मी तुम्हाला रिप्लायचा प्रयत्न करेल. थँक यू एव्हरीवन. भेटूया नवीन व्हिडिओसोबत.
आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन फॉर्म फिलअप करणार आहे. त्यानंतर मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. धन्यवाद.